कावेरीचे लांबसड काळेभोर केस, चाफेकळीसारखं नाक, चंचल हरणीसारखे टप्पोरे डोळे, सावळा रंग, हसताना गालावर पडणारी खळी आणि मोत्यासारखे पांढरे दात पाहिले की ते एखाद्या स्वर्गातल्या अप्सरेसारखी सुंदर वाटायची. तिच्या या सौंदर्यावर मी भाळलो आणि तिच्याशी लग्न केलं. आमच्या दोघांच्याही घरून सुरुवातीला लग्नाला विरोध होता, पण आम्ही घरच्यांची समजूत काढली आणि लग्न केलं. लग्नानंतर आमचा संसार अगदी सुखात सुरू होता. ऑफिस सुटलं की मी कावेरीला आवडतो म्हणून मोगऱ्याचा गजरा घेऊन घरी यायचो. ती लाडाने माझ्या हातात गजरा द्यायचे आणि मी तिच्या वेणीत तो माळायचो. कधी एखादी साडी आणली की ती खुश व्हायची आणि माझ्या निवडीचं कौतुक करायची. गणपतीच्या दर्शनाला गेलो की परतताना दोघं मिळून खरेदी करायचो. पण अचानक आमच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. काही दिवसांपासून कावेरी बदलली होती. मी आणलेला गजरा ती बाजूला ठेवायची, माझ्याशी नीट बोलायची नाही. कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर नकार द्यायची. मला काहीच समजत नव्हतं. नंतर लक्षात आलं की आमच्या शेजारची एक बाई रोज कावेरीच्या घरी येऊन तिचे कान भरत होती. तिच्या सांगण्यावरून कावेरीला 2 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या हव्या होत्या, 4 चाकी गाडी हवी होती, घरकामासाठी बाई हवी होती आणि 4 चौघात मिरवण्यासाठी नवीन नवीन साड्या हव्या होत्या. मी तिला समजावलं, हळूहळू सगळं घेऊ, पण लगेच सगळं कसं शक्य आहे. पण कावेरी ऐकायला तयार नव्हती. 2 दिवस ती माझ्याशी बोलली सुद्धा नाही. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिचा राग कमी व्हावा म्हणून मी एक सुंदर चंद्रकोर पैठणी घेऊन घरी आलो. दार उघडताच पिशवी तिच्या हातात दिली, पण तिने ती रागाने दूर फेकून दिली. माझाही राग अनावर झाला आणि माझ्याकडून मोठी चूक झाली. मी तिच्या जोरात कानाखाली मारली. आमच्यात मोठं भांडण झालं आणि त्या रात्री दोघंही आबोला धरून झोपलो. रात्रभर माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. घरच्यांचा विरोध पत्करून जिच्याशी लग्न केलं तीच आज आपली किंमत करत नाही. अशा आयुष्याचा काय उपयोग? मनात टोकाचे विचार येऊ लागले. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी जाग आली तेव्हा एक वेगळंच दृश्य दिसलं. काल रागाने फेकून दिलेली तीच पैठणी कावेरीने नेसली होती. ती आरशासमोर उभी राहून केस सुकवत होती. तिच्या केसांमधून उडणारं पाणी माझ्यावर पडत होतं. ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण माझा अहंकार आड येत होता. मी काही न बोलता उठलो आणि स्वतःसाठी चहा बनवला. ऑफिसला जायची इच्छा नव्हती. मनात मात्र अजूनही तेच विचार होते. शेवटी घराबाहेर पडलो आणि बराच वेळ इकडे तिकडे फिरत राहिलो. वाटेत अचानक जाणवलं की घराच्या कपाटाच्या चाव्या माझ्याकडेच आहेत. कावेरीची गैरसोय होऊ नये म्हणून पुन्हा घराकडे वळलो. घराजवळ पोचलो आणि किचनमधून माझ्या आवडीच्या मटकीच्या भाजीचा खमंग वास आला. मला कळलं की कावेरीने माझ्यासाठीच ती भाजी केली आहे. मी आत गेलो, काही न बोलता जेवण वाढून घेतलं आणि मनसोक्त जेवलो. माझ्या आवडीची भाजी खाता खाता मनात विचार आला, अरे जिच्यासोबत आयुष्यभर खायचं ठरवलं तिच्याशी 2 दिवस भांडण झालं म्हणून आपण इतका मोठा निर्णय कसा घेऊ शकतो? पण माझा अहंकार अजूनही पूर्णपणे मेला नव्हता. मी पुन्हा घराबाहेर पडलो. कुठे जायचं, काय करायचं हे समजत नव्हतं. बराच वेळ एकटाच फिरत राहिलो. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला फुलं विकणाऱ्या एका माणसाचा आवाज कानावर पडला. तो म्हणत होता की फुलाचं आयुष्य किती छोटं असतं, तरी ते मिळालेल्या प्रत्येक क्षणात सुगंध देतो. माणसाला मात्र एवढं सुंदर आयुष्य मिळूनही छोट्या छोट्या दुःखांना कवटाळून बसायची सवय असते. त्याचे शब्द माझ्या मनाला लागले. मी थांबलो. खरंच कावेरीच्या काही दिवसांच्या बदललेल्या वागण्यामुळे मी माझं संपूर्ण आयुष्य संपवण्याचा विचार करत होतो. जिच्यासोबत प्रेमाने संसार सुरू केला तिच्यासोबत 2 शब्द बोलून गैरसमज दूर करण्याऐवजी मी स्वतःच माझ्या मनात दुःखाचा डोंगर उभं केला होता. मला अचानक जाणवलं की माझ्या जाण्याने कावेरीला काय मिळणार? उलट तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार. माझ्या आई वडिलांचं काय? माझ्या मित्रांचं काय? ज्या माणसावर माझं प्रेम आहे त्यांना आयुष्यभर माझ्या निर्णयाची शिक्षा भोगावी लागणार होती. माझ्या डोळ्यासमोर कावेरीचा हसरा चेहरा आला. तिचं हसणं, तिची गालावरची खळी, माझ्यासाठी बनवलेली मटकीची भाजी आणि सकाळी नेसलेली ती पैठणी आठवली. माझं मन पूर्णपणे बदललं. मी घरी परतण्याचा निर्णय घेतला.
पण घराजवळ आलो आणि पाहतो तर काय, घरासमोर बरीच गर्दी जमली होती. माझ्या मनात धडकी भरली. कावेरीने माझ्यासारखाच काही चुकीचा विचार केला नसेल ना, या विचाराने माझ्या काळजात धस्स झालं. मी धावतच घरात गेलो. शेजारी पाजारी सगळे उभे होते आणि एका कोपऱ्यात कावेरी भिंतीला टेकून बसली होती. तिचे डोळे रडून सुजले होते आणि सकाळी मी आणलेली तीच पैठणी तिच्या अंगावर होती. मला पाहताच ती उठली आणि धावत माझ्याकडे आली. माझ्या छातीला मिठी मारून रडत म्हणाली, कुठे गेला होतात तुम्ही? सकाळपासून आम्ही तुम्हाला किती शोधत होतो. काहीही न सांगता घराबाहेर का गेलात? तिच्या डोळ्यातलं प्रेम पाहून माझ्या डोळ्यातही अश्रू आले. मी तिच्या केसांवरून हात फिरवत तिला जवळ घेतलं. त्या क्षणी माझ्या मनातला सगळा राग, अहंकार आणि गैरसमज नाहीसा झाला. मला जाणवलं की कावेरीला माझ्यापासून दूर जायचं नव्हतं. ती फक्त चुकीच्या माणसाच्या बोलण्याने प्रभावित झाली होती आणि मी सुद्धा माझ्या अहंकारामुळे तिचं मन समजून घेतलं नव्हतं. त्या दिवशी आम्ही दोघांनी एकमेकांसमोर मन मोकळं केलं. कावेरीनेही मान्य केलं की शेजारच्या बोलण्यामुळे तिच्या मनात आपल्या संसाराबद्दल चुकीच्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मी तिला म्हणालो, आपल्याला सगळं हवंय, पण सगळं लगेच मिळेल असं नाही. आपण दोघं मिळून हळूहळू आपलं आयुष्य सुंदर करूया. कावेरीने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, माझ्या सोन्याच्या बांगड्या, गाडी किंवा महागड्या साड्यांपेक्षा मला तुमची साथ जास्त हवी आहे. ते ऐकून माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. खरंच, संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. छोट्या मोठ्या कुरबुरी, गैरसमज, राग, अबोला हे प्रत्येक संसारात असतात. पण त्या क्षणिक रागासाठी आयुष्यभराची नाती तोडण्याचा किंवा स्वतःला संपवण्याचा विचार कधीच करू नये. संकट कितीही मोठं वाटत असलं तरी आपल्या माणसाशी बोलावं, मन मोकळं करावं आणि गरज असेल तर विश्वासू व्यक्तीची मदत घ्यावी. कारण आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि कोणतंही भांडण, कोणताही गैरसमज किंवा कोणाचंही बोलणं आपल्या आयुष्यापेक्षा मोठं नसतं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.